आणि हे जगातलं एकुलतं एक असं टेम्पल आहे जे ह्या आकारात बनलेलं आहे. तसं अनएथिकल रूट्समध्ये आपलं परत स्वागत आहे. आणि हा आहे पाहायला गेलं तर हा 3रा दिवस आहे. आपला फिरायचा हा 2nd दिवस है. हेलो, कुछ बंदे लोग आ रहे हैं होटल के, देखते क्या बात कर रहे हैं. बाय 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 बाय. काही मित्र भेटली इकडे, ते पण शूट करतात इंस्टाग्रामवर. आता आपण इकडून निघणार आहे. काही बीचवर ऊन बघताय तर ऊन एकदम असं आहे की सनस्क्रीनचं काही कामच नाही इकडे. आता इकडून शूट नाही करणार कारण 2 दिवस झाले मी इथून शूट करत चाललोय. तर मी डायरेक्ट काही लोकेशनला पोचलो आणि काही इंटरेस्टिंग दिसलं तरच दाखवतो. ठीक आहे, चला भेटू आपण लवकरच. A few moments later. बाबांनो, आता इकडे खाल्लं रे, मी खाल्लं. तर इकडचं भरपूर फेमस आहे, लोकेशन आहे, हे बघत असतील. बेसिकली भरपूर चांगलं जेवण आहे इकडे. रिव्ह्यू मी 5 स्टार देऊ शकतो, पण त्यांनी मेन्यूमध्ये थोडं चेंजेस केले पाहिजेत. म्हणजे पनीर जर आहे तर पनीर लिहा, जर घी आहे तर घी लिहा. कारण सर्वांना ह्याची सवय नाही आहे. व्हेजिटेबल्स, कढाई व्हेजिटेबल्समध्ये व्हेजिटेबल्स असा, पनीर नसा. तर हे एक आहे. आणि आता आपण बाहेर निघू. मित्रांनो, फायनली आपण ह्या लोकेशनला पोहोचलोय. हे तुम्ही बघू शकता. हे जे टेम्पल आहे, ही जी जागा दिसते तुम्हाला, हे एक टेम्पल आहे. ह्या गेट मधून आतमध्ये जाऊ आपण. इथे स्कूटी लावले, पार्किंग वगैरे आहे. आणि दर्शनचं टायमिंग पण लिहिलेलं आहे इकडे. हे बघा, दर्शन टाइम 4 ते 7:15. तर आपण आलोय एकदम वेळेवर आणि आता चाललोय आत. भरपूर एक्साइटेड ह्या टेम्पलचं दर्शन करण्यासाठी. पोहोच गे आई शपथ. हे बघा, मित्रांनो तुम्ही बघताय का हा टेम्पल आत आलोय. आणि हा कर्णेश्वर टेम्पल हा अशा प्रकारे दिसतो. इथे मागे समुद्र आहे आणि एक बीच आहे इकडे. पट्टापट्टू असं काहीतरी बीचचं नाव आहे, पण सध्या त्या बीचवर जात नाही. पण हा टेम्पलकडे आलोय. अनरियल असं लोकेशन आहे. भगवान नटराज आतमध्ये आहेत. तर भगवान शंकर नटराजांच्या रूपमध्ये आतमध्ये असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हे आहे नंदी महाराज. आणि त्याच्यानंतर हे सर्व लाईनमध्ये नटराज महाराज आहेत, नंतर नंदी महाराज, नंतर आपलं शिवलिंग आहे इकडे. आणि मग इथे जी आरतीची वगैरे प्रोसेस चालू होते. आणि इथे बाप्पा आहेत आपले. तर सर्व एका लाईनीमध्ये अशी विराजमान आहेत, बघू शकता तुम्ही अशा लोकेशनमध्ये. तर मला पॉंडिचेरीमधलं सर्वात फेवरेट लोकेशनमधलं एक झालेलं आहे हे. आणि मी एवढा एक्सायटेड आहे की मी बोलूच नाही शकत आहे की किती खुश आहे मी ह्या लोकेशनला येऊन. ही बघा रेती समुद्राची, एवढ्या जवळ समुद्र आहे इकडून. भरपूर जास्त खुश आहे, भरपूर जास्त सुकूनमध्ये आहे. अशा प्रकारचं टेम्पल कुठे बघायला भेटतं कोणाला. म्हणजे
या यार, इकडे इकडे विजिट करा ऍटलीस्ट ह्या टेम्पल साठी. कुठलीही निगेटिव्हिटी नाही, एकदम पॉझिटिव्हिटी आहे इकडे. म्हणजे मागे सूर्यदेवता, इथे भगवान शंकर आणि मध्ये मी, आणि मी भरपूर खुश.